याला कारणीभूत कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर व महानगरपालिकेचं प्रशासन। याचं कारण आता हे आमचं दुसरं किंवा तिसरं आंदोलन असेल गांधी मैदानासाठी, पण 5 कोटी रुपये निधी हा कुठे खर्च झाला आणि गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप का, याचं उत्तर व्यवस्थितरित्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून राजेश क्षीरसागर देऊ शकलेले नाही। खोटे आरोप पूर्णपणे म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल ही प्रवृत्ती अजूनही त्यांची सुटलेली नाही। पोलीस प्रशासनाला त्यांनी फौजपाट्यासह पाठवून दिलं। राज्य शासनाचा ह्यासाठी गैरउपयोग सुरू आहे आणि कोल्हापूर शहराची व जिल्ह्याची शिवसेना जोपर्यंत गांधी मैदान व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सक्षम काम करणार। राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी आहेत। विकास कामांना निधी आणायचा पण विकास काम कमी आणि स्वतःच्या घरचा आणि स्वतःच्या प्रॉपर्टीचा विकास जोरात त्यांचा सुरू आहे, हा माझा ठाम आरोप आहे। जर शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक DPR तयार करून जर गांधी मैदानाची डेव्हलपमेंट सुरू झाली असती तर ही वेळ आज आली नसती, 5 कोटी रुपये जनतेचे बुडाले नसते। माझा ठाम आरोप आहे 5 कोटी रुपये कुठे गेले आणि ज्या ड्रेनेज लाईनसाठी किंवा गांधी मैदानामध्ये पाणी येणारच नाही अशी वल्गना करणारे, खोट्या वल्गना करणाऱ्या राजेश क्षीरसागरनी जनतेला उत्तर द्यावं आणि पोलीस प्रशासनाची जी दिशाभूल करतात किंवा जनतेची ते त्यांनी खोटं बोल पण रेटून बोल हा स्वभाव त्यांनी बदलावा। आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज।